नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत। पुण्यातून काल सायंकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना जी आहे ती उघडकीस आली होती। महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे आमदार असणारे योगेश टिळेकर यांच्या सख्या मामाचा अर्थात सतीश वाघ यांचं अपहरण करून खून करण्यात आला होता आणि फुरसुंगी फाट्यावरून त्यांचं सकाळी अपहरण होतं आणि सायंकाळी यवत परिसरामध्ये त्यांचा मृतदेह आढळतो। 30 ते 35 किलोमीटरचा हे संपूर्ण अंतर आहे। या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम जो आहे तो आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडलो आणि आता या प्रकरणातली एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। पोलिसांनी 2 संशयितांना जे आहे ते ताब्यात देखील घेतलेलं आहे आणि तब्बल 16 पथकं जी आहेत ती पथकं देखील तैनात करण्यात आलेली आहेत। याच विषयातली अधिक माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव। समृद्धी, नेमकं काय झालं होतं आणि पोलिसांनी जे 2 संशयित ताब्यामध्ये घेतलेले आहेत त्यांची नावं समोर आली आहेत का? नक्कीच संकेत, आपण बघतोय की अतिशय मोठी या घडीची ही बातमी आहे। पुण्याला हादरवून टाकणारी ही जी घटना काल घडली, अवघ्या 12 तासांच्या आतमध्ये अपहरण सुद्धा झालं आणि त्यानंतर खून झालं, डेड बॉडी सुद्धा हाती आली होती आणि या सगळ्यानंतर आता 2 संशयितांना पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या युनिट 5 ने खरं तर वाघोलीतून अटक केलेली आहे। पवन शर्मा आणि नवनाथ गुरसाळे असं या दोघांची नावं आहेत। हे दोघेही संशयित आहेत। या सगळ्या हत्या प्रकरणामधले ते आरोपी सुद्धा असू शकतात, मुख्य मारेकरी असू शकतात किंवा मग या सगळ्यामध्ये ते सूत्रधार आहेत किंवा त्यांचा रोल या सगळ्यात काय आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र त्यांना क्राईम ब्रांचने काही तासांच्या पूर्वी, अगदीच 2 तासांच्या पूर्वी अटक केलेली आहे। सध्या क्राईम ब्रांचचं जे पुणे पोलीस आयुक्तालय आहे त्या ठिकाणचं क्राईम ब्रांचचा जो काही विभाग आहे या विभागामध्ये सुद्धा त्यांना आता दाखल केलेला आहे। त्यांची चौकशी सुरू आहे। त्यांना ताब्यात घेतल्याच्या नंतर थेट त्यांना त्या ठिकाणी आणण्यात आलं होतं आणि आता संपूर्ण पोलिसांच्या पथकाकडून जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडून त्यांची कसून चौकशी केली जाते। या सगळ्यामध्ये नेमकं त्यांचा रोल काय होता हे सगळं शोधण्याचा प्रयत्न केला जातोय। खरं तर पोलिसांकडून या सगळ्यामध्ये प्रकरण हाय प्रोफाईल असल्यामुळे आणि सेन्सिटिव्ह सुद्धा असल्यामुळे बरीचशी प्रायव्हसी मेंटेन केली जाते। बऱ्याचशा गोष्टी अजूनही डिस्क्लोज केल्या गेलेल्या नाहीये, त्यामुळे या दोघांचा रोल काय आहे हे पोलिसांना कदाचित माहित असेल, मात्र आपल्यापर्यंत ती माहिती अजून तिथपर्यंत पोहोचलेली नाहीये। पण सध्या तरी हे 2 आरोपी ताब्यात आलेले आहेत आणि सध्या हाती आलेल्या माहितीनुसार एकूण 6 जणांचा या सगळ्यामध्ये समावेश असल्याची शक्यता आहे। त्यामुळे आणखी जे 4 आरोपी आहेत किंवा 4 संशयित आहेत त्यांचा शोध सुद्धा पोलिसांच्या पथकाकडून सध्या चालू असलेला दिसून येतोय। एकंदरीतच समृद्धी, त्यामुळे जर आपण पाहिलं तर पुणे पोलिसांनी आता 2 संशयितांना तर ताब्यात घेतलेलं आहे आणि तब्बल 16 पथकं जी आहेत ती तैनात करण्यात आलेली आहेत। समृद्धी, अशीच एक दुसरी घटना जी आहे ती बीड जिल्ह्यामधलं जे मस्साजोबा गाव आहे त्या गावच्या सरपंचांचं देखील अपहरण करण्यात आलं होतं आणि त्यांची देखील हत्या जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे या 2 घटना जर आपण पाहिल्या तर महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय काय असाच प्रश्न इथे उपस्थित होताना पाहायला मिळतो। बरोबर संकेत, आपण बघतोय की ही सुद्धा तशाच प्रकारची घटना आहे जी बीड मध्ये घडलेली आहे। ते जे सरपंच होते ते आपल्या भाऊ जो आहे त्याच्याबरोबर परत येत होते एका ठिकाणावरून। गावात परत येत असतानाच त्यांना काही 5-6 जणांनी त्यांची गाडी अडवली, त्यांना मारहाण केली। त्यानंतर भावाच्या समोरूनच त्यांचं अपहरण करून त्यांना घेऊन जाण्यात आलं आणि त्यानंतर पुढच्या काही वेळानंतर त्यांचा सुद्धा मृतदेह हाती आला। त्या मृतदेहावरती सुद्धा काही जखमा आढळलेल्या आहेत। जसं आपण बघतोय की सतीश वाघ यांचा जो मृतदेह आहे त्या मृतदेहाच्या बाजूला एक मोठा दांडका पडलेला होता, लाकूड होतं आणि त्याच्यानंतर त्यांच्या शरीरावरती सुद्धा काही जखमी असल्याच्या खुणा आढळलेल्या आहेत। त्यामुळे सध्या पोलिसांकडून जी काही आपल्याला माहिती मिळतेय त्या आधारावरती त्यांना ज्यावेळी किडनॅप करण्यात आलं, अपहरण झाल्यापासून ते यवतला ज्या ठिकाणी शिंदवणे फाट्यावरती जो मृतदेह त्यांचा आढळला या मधलं जे हे संपूर्ण अंतर आहे जवळपास 35 ते 40 किलोमीटरचं, याच अंतरामध्येच त्यांचा खून झाला असेल आणि मग तो तिकडे नेऊन त्यांना त्यांचा मृतदेह टाकला असेल अशी सगळी शक्यता वर्तवण्यात येते आणि तसाच काहीसा प्रकार हा बीड मधल्या केसमध्ये सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे अर्थात आपण बघतोय की सध्या नवीन सरकार स्थापन झालेलं आहे, 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री मिळालेत, मात्र गृहमंत्री अजूनही राज्याला मिळालेले नाहीये। त्यामुळे हा सगळाच प्रकार नेमका आता याला वाली कोण असा एक प्रश्न निर्माण होताना पाहायला मिळतोय। कारण तसं पाहायला गेलं तर पुण्यात गेल्या 8 दिवसात झालेला हा 5वा खून आहे। खुनांचं सत्र, खुनांची मालिका पुण्यामध्ये चालू असलेली पाहायला मिळते। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जेव्हा ते या ठिकाणी त्यांचं पोस्टिंग झालं होतं त्यानंतर त्यांनी
परेड काढली होती, ज्यामध्ये वेगवेगळे गँगस्टर्स असतील किंवा छोटे मोठे गुंड असतील त्या सगळ्यांची परेड काढून त्यांना कुठेतरी एक सूचना देण्यात आल्या होत्या. त्यांनी काय करायचंय काय नाही करायचं, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी कसं वागलं पाहिजे, या सगळ्या बाबतीतले आदेश त्यांच्यावरती सोपवण्यात आले होते, लागू करण्यात आले होते. मात्र हे सगळं असून सुद्धा अगदी महिनाभराच्या कालांतराने पाहायला गेलं तर पुण्यामधला क्राईम हा पुन्हा एकदा खूप जास्त उफाळून वरती आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आपण बघतो की पुण्याचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांच्यावरती वारंवार अशा प्रकारची टीका केली जाते की ही परेड जी होती, या परेडमुळे खरं तर गुन्हेगारांचं मोरल डाऊन होण्याऐवजी त्यांना कुठेतरी जास्त सुभारी मिळाली किंवा त्यांना एक फेम आपण जे म्हणतो ते मिळालं की काय, आणि मग त्यामधून या सगळ्या घटना ज्या क्राईमच्या बाबतीतल्या गुन्ह्यांच्या बाबतीतल्या त्या जास्तच वाढताना पाहायला मिळतात. तशाच काहीशा प्रकरणातून ही सुद्धा घटना घडलेली आहे. अर्थात हे जे 2 आरोपी किंवा संशयित आपण म्हणू शकतो जे आता ताब्यात घेतले, त्यांच्या बाबतीतली कुठलीही माहिती नाही की हे कुठले आहेत, कोण आहेत, नेमकं प्रकरण काय हे अजूनही समोर आलेलं नाहीये. मात्र आणखी जे कोणी 4 आरोपी आहेत त्यांचा तपास चालू असलेला पाहायला मिळतो आणि सध्या तरी या प्रकरणामध्ये कुठल्याही मोठ्या एखाद्या कुख्यात गुन्हेगाराचं नाव तरी सध्या समोर आलेलं पाहायला मिळत नाहीये. समृद्धी, पुण्यातली घटना असेल, अगदी सतीश वाघ यांची हत्येची केस असेल किंवा मग बीड मधला प्रकार असेल, हा अर्थातच महाराष्ट्राच्या संस्कृतीला निषेधार्ह प्रकार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरं जी आहेत ती वेशीवर टांगली जात असल्याचं आपल्याला एकंदरीत चित्र पाहायला मिळतं. मागच्या अनेक दिवसांपासून पुणे शहरामध्ये वाढत असलेली कोयता गँग असेल किंवा राज्यभरामधल्या विविध भागांमध्ये होणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना असतील, या सगळ्या गुन्हेगारीच्या घटना पाहता आता नव्या सरकारकडून नव्या अपेक्षा आहेत. यामुळे तू नेमकं आव्हान काय करशील, नव्या सरकारला काय सांगणं असेल? नव्या सरकारकडून याच अपेक्षा आहेत. आपण बघतोय खरं तर सरकारमध्येच आपण अपेक्षा ज्या सरकारकडून बोलतोय त्या सरकारचं अजून गृहमंत्रीपद कोणाला द्यायचं हे ठरत नाहीये. दोन्ही पक्ष गृहमंत्री पदासाठी आग्रही असलेले पाहायला मिळतात. दोन्ही नेते तितकेच जास्त आग्रही आहेत. मात्र आपण जर मागच्या वेळेस जर गृहमंत्री पाहिले, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळेस होते, त्यावेळेस सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातल्या गुन्हेगारीमध्ये तितकं फारसं काही तफावत आपल्याला आढळलेली नाहीये. त्यामुळे मागच्या वेळेस जरी आपण पाहिलं तर लोकांची, सर्वसामान्य जनतेची गृहमंत्र्यांवरती किंवा गृह खात्यावर एकंदरीतच नाराजीच असल्याचं आपल्याला तेव्हा सुद्धा पाहायला मिळालं होतं आणि आता तर गृहमंत्रीच नाहीयेत. त्यामुळे खरंच या महाराष्ट्रात चाललंय काय, महाराष्ट्राला कुणी वाली आहे की नाहीये असा एक प्रश्न निर्माण होतो या सगळ्यातून. त्यामुळे येणारं जे कोणी सरकार असेल त्यांनी कुठेतरी ऍक्शन मोड मध्ये येऊन सुरुवातीपासूनच काम करणं खूप जास्त गरजेचं पडलंय. आपण बघतोय केवळ पुण्यातच नाही, संपूर्ण महाराष्ट्रातच अशा प्रकारच्या घटना वाढीस लागलेल्या पाहायला मिळतात. म्हणजे थेट खून करणं असेल, या सगळ्यामध्ये जे ज्युव्हेनाईल क्राईम आपण ज्याला म्हणतो, ज्यामध्ये 18 वर्षांपेक्षा लहान वयातली मुलं ही थेट गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत, त्यांच्याकडून खूप हिनियस क्राईम म्हणजे खूप जास्त टोकाची काही खून असतील किंवा बलात्कार असतील अशा प्रकारच्या घटना घडताना, गुन्हे घडताना पाहायला मिळतात. त्यामुळे हे सगळे जी प्रकरणं आपण बघतोय या सगळ्याच प्रकरणातून म्हणजे आपण गेल्या काही दिवसांपूर्वी पाहिलं की पुण्यातले राष्ट्रवादीचे नगरसेवक वनराज आंदेकर यांचा सुद्धा अशाच प्रकारे खून झाला होता. त्यामुळे या सगळ्याच खुनाच्या घटना जर आपण पाहिल्या किंवा एकंदरीत महाराष्ट्राचं सध्या गुन्हेगारी क्षेत्र जर आपण पाहायला गेलं तर यामध्ये अगदीच म्हणजे लहान मुलं सुद्धा यामध्ये इतकी जास्त ऍक्टिव्ह झाली आहेत की आता सरकारला या सगळ्यामध्ये ऍक्शन मोड मध्ये येऊन काम करणं अत्यंत गरजेचं बनलेलं आहे. कारण आपण जर पाहिलं तर ज्यावेळी त्यांचं अपहरण झालं होतं सतीश वाघ यांचं, त्यानंतर 12 तासांच्या सुमारास जवळपास त्यांचा मृतदेह जो आहे तो सापडला होता. हा मृतदेह यवत परिसरात फिरणाऱ्या घाटामध्ये फिरणाऱ्या काही तरुणांना दिसला आणि त्यानंतरची ही माहिती मिळाली. त्यानंतर सगळं काही आपल्या समोर आलं. मात्र या संपूर्ण 12 तासांमध्ये पोलिसांना कुठलाही क्लू मिळाला नव्हता अशी एक माहिती समोर येते. अर्थात याबाबतची अधिकृत माहिती पोलिसांनी दिलेली नाही. मात्र या 12 तासांमध्ये कुठलाही क्लू पोलिसांना मिळत नाही किंवा पोलीस त्यांच्यापर्यंत कशाच पद्धतीने पोहोचू शकत नाही. हे खरं तर खूप मोठं अपयश आपल्याला म्हणावं लागेल. कारण जवळपास 16 पथकं ही आधी जर पाहिलं तर आधी 12 पथकं तैनात करण्यात आलेली होती. 12 पथकं या शोधासाठी रवाना होती. आता आपण बघतोय की 16 पथकं ही मारेकऱ्यांच्या मागावरती आहेत. त्याचबरोबर क्राईम ब्रांचची सुद्धा 6 वेगवेगळी पथकं आहेत. त्यामुळे इतका सगळा पोलिसांचा फौजफाटा असूनही एखादा क्लू मिळत नाही आणि अशा प्रकारे अगदी 2-3 तासातच पहिल्या सतीश वाघ यांची हत्या करण्यात आली असं पोलिसांकडूनच सांगण्यात येतं. त्यामुळे हे सगळंच प्रकरण खूप जास्त गंभीर आहे संकेत. आपण तसंच जर पाहायला गेलो तर त्यांचा जो मुलगा आहे ओंकार वाघ याच्याकडून जी माहिती मिळालेली आहे, जी माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे त्यानुसार त्यांचं लोणी काळभोर हा जो उरळी कांचन हा जो भाग आहे त्या भागामध्ये त्यांची एक जमीन आहे आणि तिथल्या 1 एकर जमिनीचा एक काही जो वाद आहे तो दिवाणी न्यायालयामध्ये चालू आहे.
याच सगळ्या जमिनीच्या वादातून त्यांनी कुणाला तरी 30-35 लाख रुपयांचं काहीतरी पैसे दिलेले होते, जे परत येणं होतं आणि जे येत नव्हते, अशी काहीशी घटना सुद्धा कानावरती येते. त्यासाठी सातत्याने सतीश वाघ हे समोरच्या व्यक्तींना फोन करत होते, आपले पैसे परत मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. त्यामुळे या सगळ्या तर घटनेतून हा सगळा जो गुन्हा आहे किंवा ही हत्या आहे ती तर झाली नाहीये ना, याचा सुद्धा तपास सध्या पोलिसांकडून केला जातोय. त्यामुळे आणि जसं जर आपण पाहिलंच की योगेश टिळेकर यांनी जे त्यांचं स्टेटमेंट त्याच्यानंतर दिलेलं आहे अंत्यसंस्कार झाल्याच्या वेळी, ते जर पाहिलं तर त्यांनी सुद्धा असंच म्हटलंय की या सगळ्यामध्ये राजकारण आणू नका. त्यामुळे राजकारणाशी संबंधित हा खून नसावा असंच सध्याला पाहायला मिळतंय. मात्र कशाशीही संबंधित जरी खून असला तरी हा खून आहे, खूप मोठी घटना आहे, हाय प्रोफाईल केस आहे. इतक्या मोठ्या नेत्यांचे कुटुंबीय किंवा निकटवर्तीय जर सुरक्षित नसतील तर मग सर्वसामान्य माणसांनी बाहेर फिरायचं की नाही फिरायचं, हा एक मोठा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे सरकारवरती खूप जास्त अपेक्षांचं ओझं संपूर्ण जनतेच्या वतीने पडलेलं सध्या तरी पाहायला मिळतं. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर समृद्धी राज्यातली कायदा सुव्यवस्थेची भीषण स्थिती पाहता तत्कालीन सरकारने पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला होता. परीक्षाही झाल्या मात्र तो अजून प्रलंबित असल्याचा विषय आपल्याला पाहायला. पुण्यामधली सुद्धा वाढत्या गुन्हेगारीच्या घटना पाहता 7 नव्या पोलीस चौकींचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलं, मात्र तिथे मनुष्यबळच अनेक पोलीस स्टेशनमध्ये अजूनही नसल्याचं पाहायला मिळतं. अनेक जे आत्ताचे उपायुक्त आहेत त्यांच्याकडेच अतिरिक्त पदभारही अनेक चौक्यांचं दिल्याचं पाहायला मिळतंय. त्यातून केवळ पोलीस चौक्यांचं उद्घाटन करून काय होणार, तिथे पुरेसं मनुष्यबळ असणं गरजेचं आहे. यासोबतच या जर गुन्हेगारीच्या घटना आटोक्यात आणायच्या असतील तर सरकारने काटेकोरपणे पालन करणे, सरकारने जे आहे ते काटेकोर अंमलबजावणी या सगळ्या गोष्टींची करणं तितकंच गरजेचं असल्याचं पाहायला मिळतं. या संपूर्ण प्रकरणातली नवी अपडेट जी आहे, मोठी अपडेट जी काही घडेल, या संपूर्ण प्रकरणावर आमचं लक्ष असणारच आहे आणि या सगळ्या प्रकरणातली प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी अचूक घेऊन येणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.